अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः। कामना धरुनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती। तेजेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे। अक्कलकोटा माझारी रचप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित। साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनासी। ते येण्यापूर्वी मंडळींसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हरी। दोघांसी बैसोनी दोहोंवरी तिसरीवरी बैसले आपण। कोणी समर्थांचे तेज उभयंतासी वाटले चोज। साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी। स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागुनी। आम्ही कर्दळी वनांतोनी प्रथमारंभी निघालो। मग पाहिले कलकत्ता शहर श्रीनगरे देखिले अपूर्व बांगलादेश समग्र। आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन मग पाहिले गंगा तटाक पावन। नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारी प्रति गेलो। पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र। ऐसी हजारो हजार नगरे आम्ही देखिले। मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटाका प्रति ज्याची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली। केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परम पावन। काही दिवस फिरून हैदराबादेसे पातलो। येऊनिया मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास। मग येऊनी पंढरपुरास स्वच्छने तेथे राहिलो। तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमुले आमचे अंतर। काही दिवस राहिलो तेथोनी स्वच्छने केवळ मग पाहिले मोहोळ। देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो। तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छने। अक्कलकोटा प्रति येणे तेथुनिया जहाले। ते पासून या नगरांत आनंदे आहो नांदत। ऐसे आमचे सकल व्रत असे मुळापासून। 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती। परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली। दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कमरीवर ठेवून कर दर्शन देती तयांसी। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोडहा। इति श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय। श्रीरस्तु शुभमस्तु। श्री स्वामी समर्थ।